चला, जय सद्गुरू मैत्रिणींनो. आता पितृपक्ष सुरू झालेला आहे, तर अशा भाज्या मी बाजारातनं घेऊन आली, सगळ्या कापून घेतल्या आणि सगळं आता घाईघाई राहते म्हणून मी सगळं असं करून घेतलं. बघा, मी इथं असं जेवण बनवलेलं आहे, पूजा केलेली देवाची आणि आगारी पण टाकलेली आहे. आणि माझं काही चुकलं असेल तर हे बघा, आलं ठेवतात आणि क्षमा मागतात. माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. तर आलं ठेवल्यामुळे असं म्हणतात म्हणून केलं. तर इथं बघा, मी आगारी टाकली, 12पर्यंत टाकायची राहते आणि सकाळची सुरुवात पण अशी केली बघा. आणि सकाळी सकाळी कावळा पण दारात आला होता आणि दाराची पूजा केली की पितृंना बोलवतात का आमंत्रण देतात, आमच्या घरी जेवायला या असं म्हणून. तर इथं मी बघा अशी पूजा करून घेतलेली आहे. तर आमच्या खानदेशमध्ये असंच करतात. हे बघा, अशी पूजा करून घेतली आणि नंतर इकडे गॅस पण साफ करून घेतला आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली मी. हे बघा, असं सगळं सकाळी लवकर उठून आणि असं सगळं केलं. हे बघा, तर कसं वाटलं नक्की सांगायचं. आणि काय चुकलं असेल तर मला तुम्ही नक्की सांगू शकता की श्राद्धामध्ये चूक भूल होऊन जाते, काय बनवलं नाही बनवलं असं. तर बघा, मी इथं मिक्स भाजी बनवून घेते आहे. तर हे भेंड्या मी पहिले फ्राय करून घेतल्या की भाजीची गट होत नाही म्हणून. तर इथं बघा मिक्स भाजी बनवते आहे. अशी खानदेशमध्ये बनवतात बघा, श्राद्धामध्ये अशीच भाजी बनवतात, सगळं भाज्या टाकून. भाजी झाली, आता इथं बनवते आहे खीर. हा खिरीचा मसाला, इथं दूध ठेवलेलं, इकडे तांदूळ पण दळलेले होते आणि हा मसाला मी आता टाकून घेते आहे बघा. तर बघू शकता तुम्ही, इथं हा मसाला असं टाकून घेते आहे. आणि इथं जेवढी गोड पाहिजे तेवढी आपण साखर पण टाकून घेऊ. हे दळलेले तांदूळ, हे बघा, इथं साखर टाकली आणि आपली इकडे खीर पण झाली. आणि हे मूग डाळचे आमच्याकडे दिनरे बोलतात. तर इथं सगळं मी हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण असं दळून हे सगळं डाळ असे दिनरे बनवले. तर कसं वाटलं मला नक्की सांगायचं. बघा, हे दिनरे पण झाले आपले. आणि इथं कुरडई, पापड सगळं असं तळून घेतलं मी. एक एक करून सगळं बाजूला ठेवत होती, कारण 12पर्यंत घास टाकायचा राहतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, पटापट करते. हे बघा, सगळे पापड, कुरडया तळून घेतल्या. तर हे बघा, कसं वाटलं नक्की सांगायचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. काय चुकलं असेल तर नक्की सांगा मला. हे बघा, पापड पण आपले तळून झाले. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि इथं मी ठेवली आता एक कढाई आणि इथं आता मी कढी बनवणार आहे. इकडे दळून घेतलं सगळं, मिरच्या, लसूण ते सगळं दळून, आणि इथं कढीला दिली फोडणी. आता बघा, आपली कढी पण झालेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, कढीपत्ता टाकला. आणि चपातींसाठी मी इथं पीठ मळलं, तेल टाकलं, थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं. इथं आपली कणिक पण मळून झाली बघा. आणि इकडे आपली भाजी पण बऱ्यापैकी वाफून गेली होती बघा, वाफेतच बनवली ही भाजी. मस्त झाली आपली भाजी, कढी. आणि इकडे मी भात लावला आता कुकरमध्ये, भात टाकून दिला, चवीपुरता मीठ टाकलं. हे बघा, भात झाला आपला आता इकडे. आणि इकडे मी आता चपात्या बनवून घेते आहे. हे बघा, पटापट बनवायचं होतं म्हणून घाई राहते ना, 12पर्यंत घास टाकायचा राहतो. तर बघा, इथं चपात्या पण आपल्या झालेल्या आहेत. आणि इकडे मी बनवून घेतल्या भज्या. तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगा. या भज्या आणि आळूचे पानं मी असे तळूनच घेतले, घाई होती म्हणून.